नमस्कार मंडळी. जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळालं असेल मी काय बोलणार आहे. तर कोण होणार झेडपी सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य, तर याच्यामध्ये सध्या लोकांना उत्सुकता आहे. काही लोकांना प्रत्येक उमेदवाराला वाटते की मी निवडून येणार, मी निवडून येणार, मी निवडून येणार. आता कसं आहे, दोन्हीपैकी एक जण कोणतरी पडणार आहे, एक निवडून येणार आहे. कुठल्या तरी एका पक्षाचे किंवा एका घटक पक्षाचे कुठला तरी दोन उमेदवार निवडून येणार, दोन उमेदवार पडणार आहेत. भले ते कोणीही असतील. काय तर प्रत्येकाला वाटते की आता या सगळ्यांच्यातून आता पूर्ण जिल्ह्यातून जेवढे झेडपीचे सदस्य निवडून येणार आहेत किंवा तालुक्यातून जेवढे पंचायत समिती सदस्य निवडून येणार आहेत, यांच्यातून एक सभापती निवडायचा आहे, उपसभापती, सभापती. त्यानंतर झेडपीचे जेवढे पुणे जिल्ह्यातून सदस्य निवडून येणार आहेत, याच्यातून एक जिल्हाध्यक्ष, झेडपी अध्यक्ष निवडायचा आहे. आता याच्यातून आता कोण होणार झेडपी अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष कोण होणार, हेही सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग असणार आहे, नाही का. पण सध्या कोणी पण येईल, शेवटी हारजीत तर होत राहणार आहे. एक जण पडणार आहे, एक जण येणार आहे, त्यात काय वाद नाही. त्यामुळे जरी कोणी पडलं तरी नाराज होऊ नये. पुन्हा एकदा तुम्हाला हे चान्स मिळाला. झेडपी म्हणजे मिनी आमदारकी असते. तुम्ही जवळपास आमदारकीचे समान हे आपल्याला हे पद असतं, मिनी आमदारकी म्हणतात त्याला. तर हे तुम्ही एवढं मोठं पद तुम्ही लढवायची पण डेअरिंग लागते, धाडस लागतं. कारण राजकारण कोणाचं पण काम नाही. काय आज झेडपी अध्यक्ष अगदी लोकांना पूर्वी कसला अनुभव नसताना किंवा एकदम नवीन नवीन तरुण युवा नेतृत्व, आज झेडपीला डेअरिंग करणं म्हणजे इज नॉट अ जोक. त्यामुळे तुम्ही जरी एखादा उमेदवार पडला तरी तुम्हाला अनुभव खूप महत्त्वाचा असतो. हा अनुभव येतो, याच्यातून तुम्हाला खूप शिकायला भेटतं. त्यामुळे नाराज होण्याचं कारण काय नाही. त्यामुळे जो कोणी एक्स वाय झेड येईल, जो आनंद जो येईल जाईल. आता उद्या आम्ही दौंडला जाणार आहे. दौंडला निकालाचं कव्हरेज करणार आहे आम्ही सर्व. काय होणार काय नाही, कोण निवडून येणार आहे, कोण पडणार आहे, आहे, ते सगळं आम्हाला उद्या ते लाईव्ह आम्ही आमच्या चॅनलवरती दाखवायचा प्रयत्न करूया, सकाळी ठीक 9, 9:30, 10च्या दरम्यान. ठीक आहे. तर सर्वांनी तुम्ही जरा थोडंसं लाईव्ह आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करावा. ठीक आहे. आता मतदान एवढं झालं नाही म्हणावं असं. पूर्ण तालुक्यात काहीतरी 52-54% मतदान झाले, फक्त 52 ते 54%. तर तेवढं मतदान खूप कमी झालं आहे. खूप कमी मतदान, एवढ्या कमी मतदानामध्ये काही हे नाही. जास्तीत जास्त कमीत कमी 75-70% तरी मतदान व्हायला पाहिजे होतं, पण तितकंही मतदान झालं नाही. जास्तीत जास्त मतदान होणं गरजेचं असतं. लोकशाही आहे, शेवटी प्रत्येकाला आपला अधिकार आहे मतदानाचा. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करणं गरजेचं असतं. जास्तीत जास्त लोकांना जे कोणी घरी गेले असतील किंवा कुठं बाहेर असतील त्यांना सगळ्यांना पुढे घालून मतदान करणं हे कार्यकर्त्यांचं काम असतं. पण ते कार्यकर्त्यांनी केलं किंवा नाही केलं ती त्यांनाच माहिती. पण पर घरातलेच प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे, प्रत्येकाला. काही ठिकाणी आपण बघतो की आता आज काय असे किस्से समजले की ज्यांच्या मुलांची लग्न झालेत, त्यांना एक एक मुलगा छोटा छोटा, त्यांची अजून नावं नाहीत मतदानाला. म्हणजे असे काही गावातले 2-3 कुटुंब आहेत असे की त्यांची नावं सुद्धा अजून मतदानाला नाहीत. म्हणजे मतदान सुद्धा त्यांनी येतं, त्यांचं आज 27-28 वय आहे त्या पोरांचं. त्या पोरांनी अजून मतदानाला नाव लावून घेतलं नाही. त्याची किती लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही काय करताय? मतदानाला सुद्धा नाव सुद्धा लावता येत नाही साधं तुम्हाला. म्हणजे एवढी तुमची शब्द नाही बोलायला आपल्याकडे. ठीक आहे. पण असो, जे काय असेल ते फक्त आपण इथून पुढच्या काळामध्ये आता येणारी ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतला मतदान खरडून होतं, त्यात काही वाद नाही. पण जास्तीत जास्त या झेडपीला मतदान होणं अपेक्षित होतं, पंचायत समितीला मतदान होणं अपेक्षित होतं, पण ते इतकं म्हणावं असं मतदान झालं नाही असं म्हणायला काही हरकत नाही. कारण खूप कमी प्रमाणात ते मतदान झालं आहे असं म्हणलं तरी चालेल. कारण आज रोजी आपण बघतोय शासकीय सुट्ट्या असतात, हे होतं ते होतं. आता कोणी निवडून येईल नाही येईल तो शेवटी ते मतदारांचा कौल आहे, मतदार जनतेचं कौल आहे. जनतेने तुम्हाला कितपत तुमच्या कामावरती, तुमच्या सामाजिक कामावरती तुमचा संपर्क किती आहे, समजा कोणत्या उमेदवाराचा किती संपर्क आहे, त्या उमेदवाराची सामाजिक कामं कशी आहेत, किंवा कसं तो आजपर्यंत जनतेमध्ये वावरलेला आहे, किंवा त्याची लोकप्रियता किती आहे, हे सुद्धा लोक
बघतात आणि त्याच्यावरती उमेदवार हा विजयी होतो आपल्या स्व सक्षम आपल्या स्वबळावरती, नाही का. शेवटी ताकद वरून ताकद तर पक्षाची असतेच. जो कुठलाही पक्ष असू त्या ताकद पक्षाची असते, म्हणजे ते पक्षाचं नाव आहे ऑलरेडी मोठं. त्यामुळे पण आपण स्वतःही स्थानिक लेवलला किती ॲक्टिव्ह आहे, किती स्ट्रॉंग आहे, किती सक्षम आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, सक्षम म्हणजे आपण समाजाशी कितपत ॲक्टिव्ह आहे. आजपर्यंत आपण प्रत्येक कार्यक्रमात किंवा प्रत्येक विषयामध्ये कितपत भाग घेतो, हा विषय आहे सर्व. त्यामुळे सर्वांनी थोडंसं ते इथून पुढच्या काळात कोणाला इलेक्शन लढवायचं असेल तर थोडीशी सामाजिक कामं करणं गरजेचं असतं. जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहणं गरजेचं असतं. तुमचं काहीतरी काम असेल तर तुम्हाला लोक ओळखतील, नाही तर तुम्हाला गाव सोडलं तर कोणी ओळखत नाही. आज जिल्हा परिषद लढवायची म्हणजे पूर्ण आज 12-15 गावं आहेत. 12-15 गावामध्ये तुम्हाला 4 लोकांनी ओळखलं पाहिजे. कमीत कमी एका गावात समजा निम्म्या गावाने तर तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. समजा पूर्ण जाऊ द्या, एका गावातली कमी 10-20 घरं तर तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. पण कुठंच ओळखत नसतील तर मग थोडंसं हे. त्यामुळे इथून पुढच्या काळात सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहण्याचा तुम्ही प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त सामाजिक कार्य करा, सामाजिक काम करा. लोकांपर्यंत आपली समाजसेवा पोहोचवा, लोकांच्या अडीअडचणी सोडवायला प्रयत्न करा. जरी तुम्ही पडला तरी जो कोणी पडेल त्यानेसुद्धा अडीअडचणी सोडायचा प्रयत्न करा. तो एक आपलं काम आहे, काम करणं गरजेचं आहे. त्यामुळं जरी पडला तरी खचून जाऊ नका, कोणी असो तो. फक्त नाराज होऊ नये. शेवटी हारजितही होत राहतेच. तुम्हाला एकदम चांगली संधी मिळाली होती, संधीचा फायदा घेतला असेल, ज्याला फायदा होईल त्याला होईल. पण एक चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही समाजसेवा देशाची तुमच्या हातून वयस्कर व्यक्तींची, वृद्ध व्यक्तींची सेवा घडावी, हीच आपल्याकडून अपेक्षा आहे. ठीक आहे. चला, कोण होणार ZP अध्यक्ष, कोण होणार सभापती, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे आता आपल्याला उद्या समजेल कोण निवडून येणार कोण नाही. आपण उद्या आपल्या चॅनलवरती लाईव्ह कव्हरेज करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा आणि भेटू. चला, रामकृष्ण हरी, जय शिवराय.